नमस्कार मंडळी, आज मी आली आहे माझ्या गावाला म्हणजे साताऱ्याला. तर हे माझे आजोबा आहेत. तर आज आपण आपल्या आजोबांसोबत एक मस्त छोटंसं रॅपिड फायरचं गेम खेळूया. आर यू रेडी? रेडी. ओके. आयुष्यात असा कोणता प्रसंग आहे जो आजही आठवलं की हसू येतं? माझ्या जन्मात येऊन मला माझ्या नशिबाला मुलं नातूंडा चांगली असल्यामुळं मी कायमस्वरूपी खुश आहे. माझा जो 88-89 वर्षीय हां. माझी मुलं नातूंडा लेकरं माझी 5वी पिढी आहे. आतापर्यंत मला सुख समाधान शांती लाभली हे कुणामुळे माझ्या लेकरांमुळे. आज आपण या लेकराला आपण जन्म देता का देता की आपली मुलं आपली सुधारली पाहिजे. म्हणजे मुलासाठी कट कामट कट पाहिजे तेवढे हातगाडी वडली सगळं केलं बरोबर. आणि त्यांना लहानाची मोठी केली. आता मी सगळ्या गोष्टीत सुख आहे. ओके. आणि आयुष्यात मुलांची लहानपणीची सर्वात गोड किस्सा कोणता आठवते? पप्पांचं, भाऊचं? मी ज्या वेळेला गावामध्ये घरामध्ये आमच्या गावात होतो त्यावेळेला माझा थोरला मुलगा मला काय बोलायचं, माझ्या आईला म्हणजे मामी आणि मामा म्हणायचे. मामा मी मोठा कधी होईल, माझ्या मला गाडी दुकान खोलेल का, मी असं करायचं. तर माझ्या आईनं बायकोनं काय सांगितलं, बाळा थोडं सगळं काय मिळणार पण थोडा देर धरावा लागेल, दम करावा लागेल. आणि त्या प्रकारे आईच्या शब्द आणि आमच्या शब्दाला ती आता किंमत आली. आणि संसारात असा कोणता प्रसंग होता जो तुम्ही कधीच विसरणार नाही संसारातला? मी जे काबड कष्ट केलं, हातगाडी वडील मुंबईला सगळं काम केलं कुणासाठी, लेकरासाठी, मी आजपर्यंत विसरू शकतो. मी जे आहे तोच आहे. माझ्याकडे इतकी जे काय धन संपदा जे काय असेल ती माझी नाही. ही मला फक्त काय आठवते की माझी कर्तव्य मी पार पाडलं. अच्छा. आणि आयुष्यातला सर्वात कठीण प्रसंग त्यातून तुम्ही काय शिकलात? कठीण प्रसंग म्हणजे काय, गावाला शेती माझी घर डोरे सगळे केली, परंतु काय या वेळेला जरा हे मला जे माझ्या पॅरेलाइज झाला त्या मला एक मोठा क्षण आला. पण माझ्या बायकोनं मुलांनी मला सहकार्य करून त्याच्यात त्यांनी वाचवलं. तोच माझा प्रसंग मोठा अजून बी आहे. आज काय नाही, ठीक आहे, होतात गोष्टी, पण सगळं व्यवस्थित आहे सगळं ते महत्वाचं. संसारातला खरा बॉस कोण होता, तुम्ही की मामी? आणि मुलं वाढवणं कठीण की नातवंड सांभाळणं कठीण होतं? मुलं वाढवणं नातवंड अशी सांभाळली गेली? सांभाळली ती बायकोनं सांभाळली. आपण तिचं कर्तव्य तिनं सांभाळायचं केलं, बरोबर. पण तिला मानाय पाहिजे. आजच्या मुलांना तुम्ही काय एक सल्ला द्याल? आजच्या मुलांना सांगतो, कष्ट करा, सुख घ्या, समाधान घ्या, पण शांती धर्म चांगला पालन करून देवाचे नामस्मरण करून सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण एकदम मोठे झालं पाहिजे असं नाही. सगळ्यांना मोठे झालं पाहिजे, आपण मोठे पाहिजे हा विचार मुलांच्या मनात आला पाहिजे. तो मुलांनी घ्यावा. आणि त्या पांड्याची माझी मुलगी तर इतकी भाग्यवान आहे तर विचारू नका. पण असं त्यात सगळी मुलं नातू माझी 5वी पिढी 88 वय, पण अजून सुखे माझा पाय प्यायला झाला पाहिजे. माझ्या थोड्या मुलीनं दवाखान्यात शिक्षण करून तो एक क्षण बेकार आला होता आणि तो मला त्यातनं मी आता चालतो फिरतो, पण इतकं नाही. कारण काय 88-89 वर्ष वय माझं चाललेलं आहे. आजीला पटवण्यासाठी तुमचं फेमस डायलॉग काय होता मामी रागवायची तेव्हा? ती म्हणजे माझ्या खेक्स आहे. हे मला म्हणजे मला बुवा म्हणायची हे बा हे करू नका, ते करू नका. ते माझ्या खेक्स आहे, हे करायचं नाही, ते करायचं नाही करायचं. तिला डोळा चुकून म्हणजे त्यावेळेला काय केलं तुम्ही असं चुकून दारू म्हणजे त्यावेळेला साधी क्वार्टर होती देशी संत्री मोसंबी ती क्वार्टर पिली ती आणि ती पेल्यामुळे मला तिचं ऐकलं नाही. त्यामुळे मला म्हणून बायकोचं नेहमी ऐकलं पाहिजे. ते जर ऐकलं नसतं बायकोचं नेहमी ऐकलं पाहिजे. आणि मामी आणि तुमचं किती वर्षात लग्न झालं? मला वाटतं माझं 22 वर्ष असं 18-20च्या आसपास आणि तिचं 9 ते 10 वर्ष लहान वयात. म्हणजे ती आज्ञा तिला म्हणजे बदल करीन आता म्हणणं म्हणजे तू काय, पण ते वय तिचं नव्हतं काय नव्हतं. पण त्या वयामध्ये लग्न होत होती आणि ती लग्न केल्यानंतर मी 15 वर्ष 10-12 वर्ष मी मुंबईलाच असं होतो. मी हातगाडी वाढायची मुंबईचं बाजार हाट सस्ता होती पाहिजे देतो तिला. माझ्या आईला आईची पुण्य आहे. माझ्या आईनं इथून गावापासून 20-8 किलोमीटर दुधाची घागर करून आम्हाला लहानाचं मोठं केलं. ही माझ्या आईची पुण्य आहे आणि वडिलाची पुण्य आहे. तिच्या पुण्यामुळे ही गड्यात लक्ष्मी पडली. तिचं नाव बी लक्ष्मी. तिनं मला चांगल्या तऱ्हेनं सल्ला दिला आणि तिनं हिचं प्रपंच गुरु आहे गाया म्हशी 18-20 लिटर दूध घालून आई आणि ती करीत केली. मी मुंबईला 8 महिने मुंबईला 4 महिने शेतीत कामाला येतो. अच्छा. आणि तरुणपणी तुमच्या किती मुली फॅन होत्या? लहानपणी म्हणजे आता इतकं तरुणपणी नाही त्यासल्या गोष्टी कोण माझं, कारण मी मेहनत पकड कुस्त्या करत असल्यामुळे पहिलवान मी होतो. माझं मी किंगकॉंग दादासिंगच्या फ्रीस्टाईलला वल्लभभाई स्टुडिओला मी चालू होते. मुंबईमध्ये 20-25 वर्ष होतो, पण तारखेमध्ये राहिलो होतो. झोपायला खायला राहायला तांबीत असल्यामुळे मला तसलं व्यसन नव्हतं आणि ती नसल्यामुळे सातारा आणि ती व्यसन नसल्यामुळे मला बायक डेलीचा सवालच येत नव्हता. कारण कुस्त्या बिस्त्या करायचो, तब्येत फिट होती. यात्रेला मी मार्चला यात्रा असायचं त्यावेळेला 1 महिन्याची रजा काढून प्रत्येक गावात जायचं, कुस्त्या बिस्त्या करायचं. तो 5 आणि 10 नाही तर पटका मिळत होता. इतकं नव्हतं, सस्ता होतं पण नाव होतं तेव्हा. आणि तुमच्या काळातलं लग्न चांगलं की आत्ताच्या काळातली लग्न चांगले? आताच हे बघा, तो काळ वेगळा होता कारण त्यावेळेला परिस्थिती वेगळी, सस्ताई होती, सगळं काय स्वस्त पाहिजे. सोनं 200-150 रुपये तोळा सोनं होतं. कपडे आता जर घ्या गेलं तर 2 लाख सोनं, म्हणजे तो बी काळ. पण त्यावेळेला पैसा मिळत नव्हता, आता पैसा मिळत म्हणजे तराजू समसमान आहे. पैसा येतोय तर खर्च आहे, त्यावेळेला पैसा कमी होता तर खर्च कमी होता. सगळं जिथलं तिथं चालू होतं ते माऊलीनं सगळं व्यवस्थित केलं. आणि तुमच्या संसाराचा सक्सेस मंत्र काय एका वाक्यात सांगा? म्हणजे तुम्ही जे आयुष्य जगलात मामा मामी तुम्ही, तर जे तुमच्या संसारातलं तुम्ही एवढं हसत खेळत पोरं वाढवली नातवंड, तर काय होतं त्याचं मंत्र? हेच की ज्ञाती आणि धर्म.
आपला लबाड बोलणे नाही, कुणाची चोरी नाही, कुणाची दलाली नाही, कुणाचं कमिशन खाणं नाही, कुणावर अत्याचार नाही, हे माझं पहिला मंत्र होता. आणि लोकांवर उपकार करायचा, कुणाला नडीनुडीला 4 पैसे लागले त्यावेळेला मी पैसे देतो. 40 वर्ष माझं बँकेत खातं होतं. मी पैसा कुणाला दिला बँकेचं माझं अजून माझ्याकडे चलन नाही, माझ्याकडे पैसे भरलेले शिल्प आहेत. किती 60 वर्षापूर्वीच्या मी 1962 ते 65ला मी बँकेत खातं खोलं युनायटेड वेस्टर्न. आणि तिथनं पैसे कमवले, किती किंड पाठवायचं, बायको आई इथं दुधाचं मिळालं किती पाठवायचे, असं करून पैसे 50-40 वर्ष पैशाला आम्ही 30 वर्ष पैशाला हात लावला नाही. आणि नंतर मग काढलं. मग ते पैसे काढल्यानंतर आता त्या पैशाचं काय करायचं, तर म्हणजे आता काय, आता बघा तुम्हीच विचार करते, माझा सल्ला घ्यायची, मी तिचा सल्ला घेतो. आमचं एका विचारानं आयुष्य विचारानं काय आज काय खायचं काय नाही हे एकामेकाच्या विचाराशिवाय आम्ही करत नव्हतो. आता ते करायचं म्हटल्यानंतर म्हणजे काय नाही. आता आपल्याला तर थोडा मुलगा झाला, ते जरा 26 जानेवारी दिवशी सकाळी 9 वाजता जन्म झाला माझे त्याचा, पप्पा विजय माने. तर त्याचा झाल्यानंतर अक्षरच आम्ही खुशी झालो. मग त्याचं नाव विजय ठेवलं. आणि मग काय, मग जाणता झाला त्याला इथं 10वीपर्यंत शाळा शिकवली. आणि मग बघा लहानपणीची पप्पांची आणि भाऊची कोणती अशी खोड होती जी अजून आठवते? थोडं म्हणजे काय, मोठा जो विजय माने होता तो ब्रह्मदेवासारखा हिरा. म्हणजे स्वप्नात आलं दिलं खाल्लं. बारका होता तो कंजूस, माझ्यासारखा कंजूस होता. खोटे पैसे घालवायचे, खोटे कुणाला देता नाही, लोकांचं खायचं नाही, काय करायचं अशातला तू बारका होता. म्हणजे दोन्ही सम समान होतं, एक असा आणि एक तसा. म्हणून प्रपंच येतपर्यंत त्या दोघांच्या. आणि आणि एक शेवटचा प्रश्न, सगळ्यात फेवरेट तुमचं नातू आणि कोण आहे सगळ्या नातवंडांमध्ये? एकच नाव घ्यायचं, आता एकच. मला हे पहिलं माझी म्हणजे ज्या वेळेला जलमलं तर माझा विजय माने काय मला माझी सोन्याची पिठी, माझी लक्ष्मी जलमली म्हणजे माझी अश्विनी हे केलं. कारण पहिली जलमली ती, आणि तिचा सांभाळ कसा केला ते आता अजून बरंच राजकारण आहे, तितक्यात राजकारण सांगायचं पण सत्य राजकारण होतं. आणि म्हणजे सगळ्यांमध्ये मी तुमची लाडकी माझी मग नात. मी हां. थँक्यू. ओके, आता आपण